अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी मुला मुलींच्या विवाहासाठी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, तो नक्की करा। व्हिडिओ स्किप न करता बघा, संपूर्ण माहिती ऐका आणि त्याप्रमाणे उपाय करा। कारण हा उपाय 7 गुरुवारी करायचा आहे आणि उद्या आहे गुरुवार आहे। उद्यापासून जर तुम्ही हे उपाय करायला सुरू केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या विवाहाच्या अडचणी नक्की दूर होतील। आपल्या घरामध्ये आज मुलं मुली म्हणजे 30 वयाच्या वरती, काही मुलांचे 30, काही मुलांचे 35, काही मुलांचे 38, काही मुलांचे 40 वयाची मुलं आहेत। आज माझ्याकडे एका ग्रुपवरती मला बायोडाटे येतात, त्यामध्ये मुलींचे सुद्धा 35-38 वय आणि मुलांचे सुद्धा 38-40 वय असे लग्नाचे प्रॉब्लेम झाले। हे कशामुळं? तर मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे आणि योग न येणं आणि त्यांच्या विवाहाच्या ज्या अडचणी आहेत त्या त्यांच्या अपेक्षेमुळं सुद्धा असतात। आता बघा, काही मुलींच्या आईची अपेक्षा, वडिलांची अपेक्षा असते, माझ्या मुलीला पुण्यामध्ये असणारा नवरा असावा, त्याचा पुण्यामध्ये फ्लॅट असावा, त्याला स्वतःची गाडी असावी 4 व्हीलर, त्याची गावाकडं शेती असावी, असे प्रत्येक आईवडिलांची मुलींच्या अपेक्षा झालेली आहे। पण जे आईवडील मुलींच्या अपेक्षा करतात, मुलीला आपल्या असा मुलगा मिळावा, त्याच आईवडिलांनी आपल्या घरी आपला मुलगा जो आहे तो मुलगा पुण्यात सर्व्हिस आहे का, पुण्यामध्ये त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे का, त्याची 4 व्हीलर गाडी आहे का, त्याची गावी शेती किती आहे, असा विचार जर केला तर आपल्या मुलामध्ये आणि आपण करणाऱ्या मुलीच्या नवऱ्यामध्ये अपेक्षा ज्या ठेवतो त्या अपेक्षा वेगळ्या असतात, हे जाणून घेऊन मुलांच्या आईवडिलांनी अपेक्षा ठेवायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर ॲडजस्टमेंट करून केला विवाह तर नक्कीच तुमचा विवाह लवकर होईल। आता ह्या विवाहामध्ये येणारे अडथळे, पत्रिकेमध्ये दोष असतील, ग्रह कुठले दोष असतील किंवा अजून काय असेल तुमच्या म्हणजे विवाहातले अडथळे, ते दूर करण्यासाठी आणि विवाह लवकरात लवकर होण्यासाठी मी हा उपाय सांगणार आहे। हा उपाय नक्की करा। फक्त उपाय करत असताना श्रद्धेनं, विश्वासानं आणि पॉझिटिव्ह राहून करा, सकारात्मकतेनं करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल। विवाह करत असताना 7 गुरुवारी हा उपाय करायचा आहे। विवाहासाठी उपाय करत असताना 7 गुरुवारी करायचं आहे। तर पहिल्या गुरुवारी उद्या सुरू केला आणि समजा 3ऱ्या किंवा 4थ्या गुरुवारी मुलींना मासिक धर्म आला, हा मुलांनी आणि मुलींनीच उपाय करायचा आहे। समजा काही मुलांचे मुलं ऐकत नाहीत, त्याच मुलांच्या आईवडिलांनी करायचं आहे असेल तर मुलांनी आणि मुलींनी, कारण प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतं की आपला विवाह झाला पाहिजे। असं जगातील एकाच दुसरा मुलगा असेल की मला लग्न नाही झालं तरी चालेल, पण 99% मुलांना आणि मुलींना वाटत असतं की माझा लवकर विवाह झाला पाहिजे, मग उपाय तर करायलाच पाहिजे। तर आता 3ऱ्या किंवा 4थ्या गुरुवारी मुलींना मासिक धर्म आला तर तो गुरुवार सोडून पुढचे गुरुवार काउंट 7मध्ये केले तरी चालेल। आणि समजा सुतक आलं तर पहिल्यापासून 7 गुरुवारी हा उपाय करायला सुरू करायचा। उपाय साधा आहे, सोपा आहे, पण श्रद्धेनं, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी ठेवून, मॅनिफेस्टिंग करून जर हा उपाय केला तर तुम्हाला फरक 100% पडणार। कारण बऱ्याच जणांना ह्या उपायानं वेळेत विवाह झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, उद्या गुरुवार, सकाळी लवकर उठायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, कारण हळद ही गुरुग्रह मजबूत करण्याचं काम करत असते। आणि हळद टाकून आपण स्वच्छ आंघोळ करायची, पिवळं वस्त्र परिधान करायचं, आंघोळ करून स्वच्छ धुतलेलं पिवळं वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं। आता मुलांना आईनं बनवून दिलं पाहिजे, मुलं काही थोडीच चपाती बनवणार आहेत, मुली तर करू शकतात, पण ज्यांना शक्य नसेल त्यांच्या आईनं ह्या चपात्या मुलींना 5 मुलांना बनवून द्यायच्या। काय करायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, मीठ बिलकुल टाकायचं नाही आणि ती कणिक मळायची, त्याच्या 5 चपात्या बनवायच्या। 5 चपात्या बनवायच्या, प्रत्येक चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही हे जे चपाती आहे गुळासह, ही तुम्ही गाईला सकाळी खाऊ घालायची।
ह्या 5 चपात्या एक एक करून तुम्ही गाईला ही चपाती घालायची. खायला घालत असताना गोमातेला नमस्कार करायचा, मनातली इच्छा बोलायची, माझा विवाह योग्य वधूशी झालेला आहे किंवा माझा विवाह योग्य वराशी झालेला आहे असं प्रार्थना करायची. आणि गोमाता म्हणजे 33 कोटी देवांची ही देव असतात, त्यामुळे गोमातेला ह्या चपात्या 5 चारायच्या. त्यानंतर बघा, प्रत्येक मंगळवारी मुलींनी उपवास करायचा. प्रत्येक मंगळवारी उपवास करत असताना तुम्ही माता पार्वती कात्यायनी देवीची पूजा करायची. आता बघा, कात्यायनी देवीचा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. हा मंत्र भगवद्गीतेतला आहे, श्रीमद भागवतातला आहे. त्यामुळे हा उपाय म्हणायचा. मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि हितही सांगणार आहे. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपुस्तन देवीपती मे करू मे नमः. हा मंत्र तुम्ही आता अजून एकदा ऐका. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुंत देवीपती मे करू मे नमः. हा मंत्र नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हा मंत्र दररोज उद्यापासून 108 वेळा देवघरात बसून किंवा देवघरात तुमच्या कात्यायनीचे फोटोमूर्ती किंवा पार्वतीचा फोटोमूर्ती असेल तर तिथे बसून तुम्ही म्हणायचा. समजा तुमच्याकडे फोटोमूर्ती नसेल तर एक छोटा कात्यायनीचे किंवा पार्वती मातेचा 20-30 रुपयेपर्यंत फोटो आणायचा. तो फोटो विधिवत त्या फोटोची पूजा करायची. फोटो देवघरात स्थापन करत असताना स्त्री सूक्त पुरुष सूक्त म्हणायचं, म्हणजे त्यामध्ये देवीचं रूप येतं. आणि त्यानंतर हा कात्यायनी मंत्र 108 वेळा दररोज म्हणायला सुरू करा. ह्या उपायानं 100% अगदी खात्रीशीर मी सांगते, बऱ्याच जणांना ह्या उपायानं फायदा झालेला आहे. मुलीचे विवाह झालेले आहेत. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करायचा. 7 गुरुवारी गाईला 5 चपात्या हळद घालून केलेल्या गुळाचा खडा ठेवून चारायच्या. कात्यायनीचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मंगळवारी उपवास करायचा. हा उपाय जर तुम्ही सतत आणि हे करत असताना नेहमी जसं तुम्ही नामस्मरण करता, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, किंवा तुम्ही कुठल्याही देवाचा श्री गुरुदेव दत्त किंवा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं सतत म्हणत असतात, त्याच पद्धतीनं मनामध्ये सतत म्हणायचं, माझा योग्य वधूशी चांगल्या संस्कारिक मुलीशी लग्न झालेलं आहे किंवा माझा योग्य वराशी निर्व्यसनी कर्तबगार मुलाशी विवाह झालेला आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं आणि हा उपाय करायचा. नक्की त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.